आज आपण बनवणार आहोत हादग्याच्या फुलाची भाजी। याला असं काढून घ्यायचं असतं। हे असं फूल असतं त्याचं, आपण त्याचे देठ काढून घेतले आहेत। हे वेगळं करायचं आहे, त्याचं कांडे असते ती पण काढायची आहे। आपण ही सगळी फुलं देणार आहोत पाण्याने। आता आपण कढईत तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यावर आपण टाकणार आहोत जिरे। त्याच्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। आता आपण याला धुतलेली फुलं त्याच्यात टाकूया। आता आपण याला व्यवस्थित परतून घेऊयात। आता आपण चवीनुसार मीठ टाकून परत 1-2 मिनिटं परतून घेऊया। त्याच्यात आता जाडा भरडलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। आता हे परतलेलं आहे। आता आपण याच्यात तिखट टाकणार आहोत। आता आपण याच्यात 1 चमचा अंबारी मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद। याला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। एक वाफ काढल्यानंतर आता हे असं दिसेल काही। आपण याला परत एकदा वाफायला ठेवणार आहोत। आपली भाजी तयार झाली आहे। And the final result is like this. You can enjoy it with chapatis and bhakri.